हॅलो TYBA. आज आपण पेपर क्रमांक 5 भारतीय साहित्यशास्त्र ह्या विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत. मागच्या वेळेला भरताचे रससूत्र हा एक महत्त्वाचा पहिला विभागातला टॉपिक आपण पूर्ण केला. त्याचे नोट्स तुम्हाला पाठवले जातील. त्याच्यामध्येच त्याला ऑर असलेला आणखीन एक टॉपिक आहे. 2-3 टॉपिक पहिल्या विभागात ऑर आहेत. त्यामध्ये आहे अलंकार विचार. लक्षात काय? अलंकार विचार. आता अलंकार विचार असं ज्यावेळेला आपण म्हणतो तर तुम्हाला फक्त अलंकार म्हटल्यानंतर एवढं लक्षात येत असेल की यमक, अनुप्रास, उत्प्रेक्षा हे जे काही आहेत त्याला अलंकार म्हणतात. आपल्याला त्याचा विचार करायचा नाही, तर संकल्पनेचा विचार करायचा आहे. आणि तो कशासाठी? तर पहिल्यांदा नाटकाची निर्मिती झाली. नाटक म्हणजे काय ते भरताने सांगितलं. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव ह्यांचा संयोग झाला की रसाची निष्पत्ती होते, तिथे नाटक तयार होतं. पण नाटकाच्या व्यतिरिक्त जे प्रकार लेखन केले गेले त्या लेखनामध्ये असे कोणते गुण आहेत किंवा त्याची अशी कोणती वैशिष्ट्ये आहे की ज्यामुळे त्याला आपण साहित्य किंवा काव्य म्हणावं. लक्षात. आता नाटक हा वेगळा प्रकार होता, पण नाटकाच्या व्यतिरिक्त जे गद्य आणि पद्य लेखन केलं जात होतं संस्कृतमध्ये, त्या सगळ्याला साहित्य असाच शब्द होता. म्हणजे आज मी काव्य शब्द उच्चारला की तुम्हाला लगेच कविता आठवेल, कारण आपण FI पासून कविता अभ्यासल्या, तुम्ही शाळेपासून कविता अभ्यासल्या. पण संस्कृतमध्ये काव्य हा शब्द ते गद्य असो, पद्य असो, काहीही असो, त्या सगळ्याला काव्य म्हटलं जात होतं. मग संस्कृतमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, युद्धनीती यासारखे ज्योतिषशास्त्र, गणित अशा वेगवेगळ्या कलांवरती, अगदी ज्याला म्हणता येईल 64 कलांवरती संस्कृतमध्ये ग्रंथलेखन केलं जात होतं. मग जे जे लिहिलं जातं, जे जे वाणीने बोललं जातं त्याला काव्य म्हणावं असं जर म्हटलं तर मग ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथाला, खगोलशास्त्राच्या ग्रंथाला पण काव्य म्हणावं लागेल. पण तिथे वैचारिक असतं, तिथे शास्त्रशुद्ध लेखन असतं. मग अशा वेळेला असे कोणते गुणधर्म आहेत, अशी कोणती वैशिष्ट्य आहेत की ज्यामध्ये जे नाटक नाही आहे, ज्याचा आपल्याला प्रयोग करता येत नाही, पण जे आपण वाचू शकतो आणि ते वाचत असताना आपल्याला जो काही आनंद होतो किंवा जे साहित्य प्रकार लेखन केले जातात त्या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये आणि त्याला कोणता शब्द वापरावा, तर त्या काळामध्ये एकूणच सगळ्या लेखनाला अलंकारशास्त्र असं म्हणत होते. काय म्हणायचे? अलंकारशास्त्र किंवा त्याला म्हणायचे साहित्य. आता अलंकारशास्त्र हा शब्द साहित्यावरती कोणताही ग्रंथ लिहिला, म्हणजे चरित्रावर लिहिला, काव्यावर लिहिला, तर त्या सगळ्याला एकच शब्द वापरला जात होता, अलंकारशास्त्र. मग अलंकारशास्त्र हा शब्द ज्या अर्थी वापरला जात होता त्यावेळेला असे कोणते घटक त्यामध्ये आहेत की ज्यामुळे त्याला अलंकार असं म्हटलं जात होतं. म्हणून अशा वेळेला आपल्याला दिसेल की त्या काळातल्या अभ्यासकांनी अलंकार म्हणजे काय, अलंकार कशा कशाला म्हणावं, हे ज्याला ज्याला प्रत्येकाला जे वाटलं ते त्यांनी लिहायला सुरुवात केली. आता हे जे विचारवंत आहेत ह्यांना मीमांसक म्हणतात. हे संस्कृत भाषेतले पंडित होते. त्यांनी संस्कृत भाषेमध्ये प्रचंड लेखन केलं. बहुतेक सगळे पंडित हे काश्मीरमधील होते, ज्याला आपल्याला आजही माहीत आहे की काश्मीर हे संस्कृत पंडित अभ्यासकांचं राहण्याचं निवासस्थान होतं. आणि नंतर आपल्याला दिसेल की ते जिकडे तिकडे परिभ्रमण करू लागले. तर तिकडे असलेले जे पंडित आहेत त्यांनी त्या कालखंडामध्ये ग्रंथलेखन केली. त्यामध्ये भामह, दंडी, वामन, कुंतक, आनंदवर्धन अशी बरीच नावं आहेत. परंतु या सगळ्यांनी काव्य कशाला म्हणावं, मग काव्याची लक्षणं कोणती, आणि म्हणून पहिलं हे जे प्रकरण येतं ह्यामध्ये फक्त आपल्याला काव्य म्हणजे काय, काव्य कोणत्या गुणांनी युक्त असतं आणि ज्या व्यक्तीला जे गुण दिसले ते त्यांनी लिहायला सुरुवात केली. जसं आपण काय म्हणतो, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. आता ही कविता आली तर ह्या कवितेमध्ये आलेला अलंकार जो आहे तो अनुप्रास आहे. कधी कधी आपण काय म्हणतो की प्रियसीकडे बघून का हिचं मुख जे आहे ही चंद्रासमान आहे, मग तिला चंद्रमुखी म्हणतात. आता इथे काय केलं की आपण एक त्यांना रूपक वापरलं गेलं. त्या मुखचंद्र किंवा मुख चंद्रासारखे आहे
अशी म्हणजे चंद्राची उपमा दिली. आता हे सगळं जे आपण वापरतो ना, ह्याला काय म्हटलं जातं की आपल्याला एकच सांगायचं आहे का ती प्रेयसी सुंदर आहे, पण आपण ते सांगताना कुठच्या तरी एखाद्या माध्यमाचा वापर करत असतो, कुठच्या तरी एखाद्या घटकाची उपमा देत असतो आणि तिथे अलंकाराचा जन्म. पण ती उपमा दिल्यानंतर लगेच ते सौंदर्याकडे बघण्याची तिथे सौंदर्य निर्मिती होते. शब्दांमध्ये अशा पद्धतीची जी नजाकत चमत्कार केला जातो त्यामध्ये सौंदर्य निर्माण होते. म्हणून त्यांनी म्हटलं की सौंदर्य वाढवणारा जो घटक आहे त्याला अलंकार म्हणावं. आणि सौंदर्य वाढवणारा म्हणजे अलंकार म्हणजे काय तर सौंदर्य, मग सौंदर्य म्हणजे काय तर अलंकार. तर दंडी नावाचा जो एक मीमांसक आहे त्यांनी प्रामुख्याने सौंदर्याकडे बघण्याची ही भूमिका तयार केली. त्याबरोबरच आपल्याला असं दिसेल की त्या काळामध्ये भामह नावाचा जो अभ्यासक आहे त्यांनी पहिली व्याख्या अशी केली की शब्दार्थू सहितू काव्य. काव्य कशाला म्हणावं ज्यामध्ये शब्द आणि अर्थ एकत्रित येतात, शब्द आणि अर्थाच्या सहित जे येतं त्याला काव्य म्हणावं. आता इथे त्याला जे शब्द संदर्भ वापरायचे आहे ते शब्द कसे तर कवीच्या प्रतिभास्पर्शाने अपूर्व असं रूप धारण करतात किंवा ज्या शब्दामध्ये काहीतरी चमत्कार असतो, अशा शब्दांना त्याला काय म्हणायचं आहे की असे जे शब्द आहेत ते म्हणजे काव्य. म्हणजे साधे सामान्य शब्द नाहीत, तर त्या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे असं. म्हणून हा जो अलंकार शब्द आहे हा अलंकार शब्द भरताच्या काळापासून आलेला होता. भरतानी नाटक करत असताना प्रयोगाच्या रूपाने की प्रयोग चांगला होण्यासाठी कोणता अलंकार असावे, प्रयोग सुंदर दिसण्यासाठी कोणत्या अलंकाराची किंवा कोणते अलंकार वापरावेत, तसं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की अभिनय अलंकार आहे, प्रयोग अलंकार. ह्या सगळ्या दृष्टीने त्यांनी एक शब्द दिला की नाटकामधील अभिनय चांगला पाहिजे, नाटकामध्ये असलेली भाषणं म्हणजे जे संवाद आहेत ते चांगले पाहिजेत. आणि ह्याच्यावरून त्यांनी त्या कालखंडामध्ये अलंकाराचं वर्गीकरण जे आहे, अलंकाराची निर्मिती जी आहे ती प्रयोगालंकाराच्या रूपामध्ये केलेली होती. म्हणजे ह्याचा अर्थ काय की भरताच्या काळामध्ये प्रयोग सुंदर होण्यासाठी रूपक, दीपक, यमक, उपमा असे 4 अलंकार त्या काळात त्यांनी वापरलेले होते. म्हणजे अलंकारांची निर्मिती झालेली होती. पण पुढे ज्या वेळेला कविता कशाला म्हणावं म्हणजेच काव्य कशाला म्हणावं हे सांगत असताना त्याचा सखोल अभ्यास केला गेला. आता त्याच्यामध्ये दंडी नावाचा जो एक मीमांसक आहे तो काय म्हणतो की अलंकार म्हणजे शब्दांचे सौंदर्य वाढवणारा. म्हणजेच जे शब्द जे आहेत ते साधे सामान्य शब्द हे अधिक सुंदर, म्हणजे त्यांनी असं म्हटले काव्याची शोभा वाढवणारा धर्म. काव्याची शोभा वाढवणारा धर्म म्हणजे काय आहे अलंकार आहे. म्हणून त्यांनी काव्याची शोभा वाढवणाऱ्या धर्माला त्यांनी अलंकार असं म्हटलं आणि ही त्यांनी व्याख्या केली. काव्य शोभा करान धर्मान अलंकारान प्रचक्षते. ह्या व्याख्येमधून तो काय म्हणतो की काव्याची शोभा म्हणजे काव्याचे सौंदर्य वाढवणारा घटक धर्म हा कुठचा आहे अलंकार आहे. आणि या ठिकाणी की अलंकारामुळे आणि अलंकार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर सौंदर्य. म्हणजेच वामनाने ते सांगितलेलं आहे. वामन नावाचा जो अभ्यासक आहे त्यांनी काव्याची व्याख्या करताना असं म्हटलं की सौंदर्यम अलंकार हा, की ज्या ठिकाणी सौंदर्य आहे त्याला अलंकार म्हणावं. म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला की अलंकार हे सौंदर्य वाढवणारे घटक आहेत, अलंकार हे शोभा वाढवणारे घटक आहेत. आणि अशा पद्धतीने त्या कालखंडामध्ये अभ्यासकांनी अलंकाराच्या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्या करण्याचे प्रयत्न केले. आता वामनाने अलंकाराची ही व्याख्या करत असताना त्यांनी शब्दार्थाचे धर्म, गुण आणि धर्म अशा पद्धतीने की शब्दांना गुण देखील असतात, शब्द हे चांगल्या गुणांचे पाहिजेत, सदोष पाहिजेत. म्हणून त्यांनी सौंदर्य हा जरी अलंकार असला तरीसुद्धा त्या अलंकारांना चांगले गुण पाहिजेत. आता गुण म्हणजे काय तर ज्यामधून कवितेचे गुणविशेष तुमच्यापर्यंत पोचतील, ती कविता चांगली आहे की वाईट आहे म्हणजे वाचल्याबरोबर तुम्हाला ती कळेल किंवा ती तुमच्या लक्षात राहील. त्याच्यामध्ये ताल आणि लय असेल किंवा तुम्हाला दिसेल ज्याच्यातले शब्द मनाला आनंद आल्हाद देणारे आहे, प्रसाद ज्याला प्रसादपूर्ण सुकुमार शब्द म्हणतात, असे शब्दांचे गुण त्याला अपेक्षित होते की शब्दांना पण असे चांगले आणि वाईट गुण असतात लक्षात.
म्हणजे आपण जर घाणेरड्या शब्दांचा वापर केला तर ती व्यक्ती कोणाला आवडत नाही. पण तीच जर गोड शब्द, प्रेमाने भाषा वापरणारी, सगळ्यांची चांगल्या भाषेमध्ये बोलणारी अशी जर व्यक्ती असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचे ते गुण आपल्याला आवडतात. तसंच वामनाने काव्य हे अलंकारामुळे शोभतं किंवा काव्य हे अलंकारामुळे त्याच्या सौंदर्य प्राप्त होतं आणि अलंकार म्हणजे सौंदर्य असं म्हटलं तरीसुद्धा त्यांनी अलंकारातील शब्द जे आहेत त्याला गुणांमुळे सौंदर्य प्राप्त होतं हे त्यांनी मान्य केलेलं होतं आणि ते त्यांनी आपल्या त्या व्याख्येमधून सांगितलं. आता हा काळ असा होता की सगळेच जण प्रत्येकजण आपापल्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने करू लागलो. एकाला असं वाटलं की अलंकारामुळे सौंदर्य निर्माण होतं, तर दुसरा जो आहे तो काय म्हणतो की बाबा अलंकाराच्या व्यतिरिक्त आणखीन असे काही घटक आहेत. तर पुढे असलेला भामह जो आहे ह्या भामहाने एक आणखीन एक व्याख्या केली आणि ती म्हणजे वक्रोक्ती. आता वक्रोक्ती हा तसा अलंकारच आहे, अलंकारातला तो प्रकार आहे. अलंकार वक्रोक्ती म्हणजे काय? तिरकस बोलणं. म्हणजे सरळ असं सांगायचं नाही की हे प्रिये तू सुंदर दिसते, की तू फार सुंदर दिसते असं न म्हणता तिथे तिरकसपणाने काय सांगितलं जातं की कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. आता त्या प्रेयसीकडे बघून काय म्हटलं जातं? कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. म्हणजेच काय की एकाच वेळेला मला 2-2 चंद्र दिसायला लागलेले आहेत. माझ्या समोर असलेला चंद्र मी खरा मानू की आकाशामध्ये विराजमान असलेला चंद्र मी खरा मारू. आता इथे जे आहे तिरकस शब्दांचा वापर केला जातो. आता रोजच्या व्यवहारामध्ये असे शब्द काही प्रेयसीसाठी कोणी रोज वापरत नाहीत. तू कशी दिसते? हां, छान दिसते, बस हा असा शब्द वापरला जातो. पण काव्यामध्ये कवी जो आहे तो त्याच्या कल्पनेच्या माध्यमातून सुंदर सुंदर शब्दांचा वापर करून सूचकपणे म्हणजे कळत नकळत आपल्याला सौंदर्याची निर्मिती करत असतो. म्हणजे इथे रोजची भाषा नसते. ह्या भाषेव्यतिरिक्त तुम्हाला दिसून येईल की ती भाषा असामान्य किंवा अलौकिक कवींची भाषा असते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? विदग्ध लोकांची. विदग्ध लोक म्हणजे कोण? जे 4 लोकांसारखे सर्वसामान्य लोकांसारखे नसतात त्यांना विदग्ध लोक असं म्हणतात. विदग्ध लोकांची भाषा जी आहे ती वक्रोक्ती असते. म्हणजे कवी असं नाही म्हणत हा सूर्य उगवला बघा, कसा रंग दिसतो, पिवळा दिसतो, मग कोण सांगेल नाही बघा आता तो केशरी दिसतो. आपण असं कवी नाही बोलत. तर कवी काय बोलत असतात? सूर्याकडे पाहून कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची. त्या कवीला काय दिसलं? त्याला तो जो रंग आहे तो लाल गुलालासारखा दिसला. आणि आपण सामान्य माणसं काय म्हणतो? अरे सूर्य उगवला, बस. म्हणजेच हा जो फरक आहे, कवीकडे ही जी वेगळे शब्द वापरण्याची पद्धती आहे तो सरळ चालत नाही, तो वळणावळणाने जातो, तो तिरकस जातो. म्हणून त्याला वक्रोक्ती असं म्हणतात की कवी जो आहे तो वक्रोक्ती ह्या अलंकाराचा वापर करतो, तो तिरकसच बोलतो. आणि म्हणून त्यांनी लेखन केलेलं जे काही साहित्य आहे, काव्य आहे, ते सुंदर असतं, ते ऐकावंसं वाटतं, ते वारंवार वाचावंसं वाटतं. आणि हा एक गुणधर्म आपल्याला भामह नावाचा जो अभ्यासक आहे त्यांनी अलंकार म्हणजे काय म्हणत असताना अलंकारातला एक सेपरेट एक वेगळा प्रकार बाजूला काढला ज्याला वक्रोक्ती असं म्हटलं जातं. आणि त्यांनी म्हटलं ज्या ज्या ठिकाणी वक्रोक्ती आहे, ज्या ठिकाणी वक्रोक्तीचा वापर केलेला आहे त्या सगळ्याला मी काव्य म्हणणार आणि जिथे वक्रोक्ती नाही आहे ते काव्यच नाही. म्हणून त्यांनी वक्रोक्ती हा काव्याचा महत्त्वाचा गुणधर्म वैशिष्ट्य सांगितलं. आणि ह्यालाच म्हटलं गेलं की काव्य लक्षणं अशी एकेकाला मिळत गेलेली, एकेकाने शोधून काढलेली जी लक्षणं आहेत त्या लक्षणांवरून त्यांनी आपापल्या काव्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला केलेल्या दिसतात. परंतु त्यामध्ये दिसेल की प्रत्येकाची व्याख्या जी आहे ती परिपूर्ण नाही आहे. परिपूर्ण नाही आहे ह्याचा अर्थ काय आहे की कधीकधी शब्द आणि अर्थ म्हणजे शब्द आणि अर्थ एकत्रित आले तर काव्य होतं. पण मग जर शब्द तुम्ही असे वापरले अडगुलं मडगुलं, आता हे अडगुलं मडगुलं हा काय शब्द आहे? तर ह्या अडगुलं मडगुलं ह्या शब्दाचा अर्थ हे बालगीत आहे. तर ह्या बालगीतातील अडगुलं आणि मडगुलं ह्याचा आपल्याला काही अर्थ कळत नाही.
म्हणून मग अशा वेळेला की फक्त तिथे ताल आणि लय आहे आणि तरी त्याला आपण काय म्हटलं, हे बालगीत आहे. म्हणून पण पुढे भामह काय म्हणतो, जर शब्दांना अर्थ नसेल तर त्याला कविता म्हणायची नाही, त्याला कविता असं म्हणायचं नाही. की ज्या शब्दांना अर्थ आहे आणि जो अर्थ आनंद देणारा आहे, आल्हादकारक आहे, त्यालाच काय म्हणावं, त्यालाच काव्य असं म्हणावं. म्हणून हा जो आहे दंडी जो आहे त्यांनी असं म्हटलं की अर्थ इष्ट म्हणजे योग्य अर्थांनी युक्त असं जर काही पद रचलं तर त्याला काव्य म्हणावं. पुढे आपल्याला दिसेल की मम्मट नावाचा एक मीमांसक येतो. तो काय म्हणतो, अरे शब्दार्थाला जर चांगले गुण असेल तर मग शब्दार्थ चांगल्या गुणांचे असतील, म्हणजे ज्या शब्दातून तुम्हाला काही बोध मिळेल, सुविचार मिळेल, तुम्हाला काहीतरी वेगळं असं ज्ञान मिळेल, असं जे काही चांगले शब्द मांडलेले असतील तर तिकडे अलंकार जरी नसले तरीसुद्धा त्याला कविता म्हणता येईल. आता हा असा मम्मट जो आहे तो एकमेव असा विचारवंत होता की ज्यांनी त्या काळामध्ये अलंकाराला बाजूला ठेवलं. तो काय म्हणतो की इतके मोठमोठे अलंकार वापरण्याची काही गरज नाही. कधी कधी ते अलंकार इतके कठीण असतात की लोकांना त्या शब्दांचाच अर्थ कळत नाही. मग जर तुम्ही साधे सोपे शब्द जर व्यवस्थित वापरले, चांगल्या गुणांचे शब्द वापरले, अर्थवाही शब्द वापरले, म्हणजे शब्दांचा उच्चार केल्याबरोबर समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ कळेल असे शब्द जर तुम्ही वापरले तर कवितेमध्ये, काव्यामध्ये अलंकाराची गरज नाही. म्हणून त्या काळामध्ये मम्मटाने हे काव्य लक्षण सांगितलं की बाबा शब्दाला चांगले गुण पाहिजेत. म्हणून त्या काळामध्ये गुणांचं महत्त्व जे आहे, शब्दांच्या गुणांचं महत्त्व वाढलं गेलं. मग जगन्नाथ पंडित जो आहे त्यांनी असं म्हटलं की रमणीय अर्थ प्रतिपादक हा शब्द हा काव्यम, म्हणजे रमणीय अर्थाची प्रतिपादन करणारा, ज्यामध्ये रमणीय अर्थ आहेत. आता रमणीय अर्थ म्हणजे काय, सुंदर अर्थ, चांगले अर्थ, मनाला आल्हाद देणारे, आनंद देणारे, आपल्याला कळणारे असे जे शब्द आहेत, असे जे अर्थ त्या शब्दांना आहेत, तर अशांना आपण काय म्हणायचं, काव्य म्हणायचं. म्हणून त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना करून काव्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी लक्षणं सांगितली. पण कोणाचीही एक व्याख्या घेतली आणि असं म्हटलं तर हीच काव्याची व्याख्या आहे, तर त्याला तसं त्या काळात, कारण ती व्याख्या परिपूर्ण नाही. प्रत्येक व्याख्येमध्ये काही ना काहीतरी प्रत्येकाला नाण्याची एकच बाजू दिसलेली आहे. पण ज्या वेळेला अलंकार नसले तरीसुद्धा कविता होऊ शकते हे जे मत आहे, तर ते जर पाहिलं तर आई म्हणून कोणास हाक मारू ह्यासारखी जी कवी यशवंतांची आई नावाची कविता आहे, त्या आई नावाच्या कवितेत तुम्हाला दिसेल की कुठचाही अलंकार ह्या कवीने वापरलाच नाही आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. आता ही जी त्यांची आईची कविता आहे की ज्याला आई असो अथवा आई नसो, पण त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आता ही कविता मराठीमधली श्रेष्ठ दर्जाची कविता ठरलेली आहे. कारण काय, तर साधे शब्द आहेत, गुणांचे शब्द आहेत, अर्थ निर्माण करणारे शब्द आहेत, पण एकही अलंकार त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून त्या कालखंडातल्या मीमांसकांनी, विशेषतः रुद्रटांनी त्याच्या असंही लक्षात आलं आणि वामनाच्या, की अलंकार नसले तरीसुद्धा कविता असू शकतात. कारण सगळ्या ठिकाणी वक्रोक्ती असेलच असं नाही, सगळ्या ठिकाणी अलंकार असतीलच असं नाही, पण अलंकार नसलेल्या अशा सुंदर रचना पण कवी करत असतात. आणि ज्या कवितांमध्ये अलंकार नसले तरी रस असतो, म्हणजे त्या कवितेचा अर्थ तुमच्या रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडणारा असतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की जे काव्य रसपूर्ण आहे, म्हणून त्यावेळेमध्ये की त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल की रसपूर्ण काव्य जे आहे हे ह्याला कविता म्हणावं, ज्यामध्ये रस आहे, आल्हाद किंवा आनंद देण्याची ताकद आहे. म्हणून त्या कालखंडातल्या अभ्यासकांनी की प्रतिभेनी परिपूर्ण असलेले शब्द, चमत्कृतीयुक्त शब्द, म्हणून प्रतिभास निबंधन, राजशेखर ह्याने काय म्हटलेलं आहे की कवितेचे शब्द जे आहेत हे
प्रतिभेने परिपूर्ण असावे, चमत्कृतीपूर्ण असावे, ज्यामध्ये सौंदर्य असावं. आणि अशा पद्धतीने आपल्याला दिसेल की अनेक वेळेला अलंकाराचं प्राबल्य, प्रभाव त्या काळात इतका वाढला की कठीण कठीण अलंकार वापरल्यामुळे कविता लोकांना कळेनाशा झाल्या, दुर्बोध झाल्या. आणि म्हणून त्या काळातल्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याख्या केल्या. पण त्या व्याख्यांमध्ये त्यांनी जी लक्षणं सांगितली की हे कवितेमध्ये चांगले गुण पाहिजेत, तर चांगल्या गुणाची कविता ही श्रेष्ठ ठरते. किंवा रीती सांगितली वामनाने. रीती म्हणजे विशिष्ट पदांची आणि गुणांची रचना, विशिष्ट गुणांनी केलेली रचना, म्हणजे शब्दांना चांगले गुण पाहिजेत आणि चांगल्या गुणांची रचना जी आहे ती जर सगळी एक एक पदं चांगल्या गुणाने एकत्रित केली तर अशी एक चांगली पदावली म्हणजेच काव्याची निर्मिती होते. आणि म्हणून त्यांनी रीती हाच काव्याचा आत्मा असं म्हटलं. रीती म्हणजे काय, तर विशिष्ट गुणांनी युक्त अशी पद्धती, पदावली. आणि अशा पद्धतीने की प्रत्येकाने व्याख्या करत असताना जी काही लक्षणं सांगितली ते लक्षण कवितेला, काव्याला आवश्यक होतं. म्हणून त्याचं ते एकच लक्षण म्हणजे वक्रोक्तीच पाहिजे असं नाही. वक्रोक्ती नसेल तरी सुद्धा चालेल, पण तिथे असलेले शब्द जे आहेत ते लोकांनाच्या पर्यंत अर्थ नेणारे असले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने अलंकार जो आहे की त्या कालखंडामध्ये अलंकार म्हणजेच काव्य आणि अलंकाराशिवाय कविता शोभणारच नाही, हा विचार प्रभावीपणे आला. आपण इथे थांबूया. ह्याचाच विभाग आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पुढे घेऊया.